हॅलो, नमस्ते. आज आपण टीचिंगचा व्हिडिओ बघणार आहे. आपण हे जे कटिंग केलेलं आहे याचं शिवणकाम बघणार आहे. आपण याच्या आधी याच ब्लाऊजची पेपर कटिंग आणि पीसची कटिंग केलेली आहे. तो व्हिडिओ नक्की बघा. व्हिडिओच्या खाली लिंक मी त्या कटिंगची टाकून देईल, तर नक्की बघा. बघा, आपण जे हे कटिंग केलेलं आहे ते आता आपण शिवणकाम बघणार आहे. बघा, आपण हे जे कटिंग केलेलं आहे हे आपण जोडून घेतलेलं आहे. अस्तर आणि कपडा हे आपण आधी जोडून घेतलेला आहे. मग आता आपण ह्या शिवून कामाचा व्हिडिओ बघणार आहे. तर आपण आधी कटोरी आणि साईड पीस ही जोडणार. हे बघा, एक कटोरी आणि साईड पीस आहे. हे पहिले आपण काय करायचं, समोरासमोर ठेवायचे, म्हणजे दोघी पार्ट्स, कारण त्याच्याने म्हणजे एकाच साईडचे होऊन जातात जर आपण असं लावलं तर म्हणून पहिले चेक करून घ्यायचं आणि मगच लावायचं. तर बघा, आपण आता हे कटोरीचा टक्स टाकणार आहे. तर आपण हा 1.5 इंच आणि उंचीमध्ये 2.5 इंच, रुंदीमध्ये आपण 1.5 घेतलेला आहे आणि उंचीमध्ये 2.5 असा आपण हा टक्स तयार करून घ्यायचा. आणि आता याच्यावर आपण शिलाई टाकून घेऊ. ह्या 2 शिलाई टाकायच्या, एक रिटर्न वापस आणायची, म्हणजे आपल्याला हे लॉकही होते वरच्या साईडने. जर आपण वरच्या साईडला तोडला दोरा तर ती ब्लाऊज घातल्यानंतर काही दिवसांनी निघून जाते, म्हणून वरच्या साईडने दोरा तोडायचा नाही, पूर्ण रिटर्नमध्ये आणायचं. म्हणजे आता बघा, आपली ही साईड पीस आणि कटोरी हे आपण असं जोडून घ्यायचं. तर कटोरी जास्त ओढायची नाही किंवा साईड पीसही नाही, व्यवस्थित दोघं लावायचे. जर आपण एक भाग कोणताही ओढला तर ती लांबते, म्हणून कटोरी आणि साईड पीस व्यवस्थित हळूवार लावायचा, कोणताच भाग ताणायचा नाही. हे बघा, आपण व्यवस्थित लावलेला आहे. आपला कोणताच भाग असा लांबला नाही आहे. आणि असं थोडंफार काही वाटलं तर ते असं कट करून घ्यायचं. बघा, फिनिशिंगमध्ये व्यवस्थित करून घ्यायचं. आणि जे आपले जे दोरे आहे ते कट करून घ्यायचे, म्हणजे व्यवस्थित फिनिशिंग येते. बघा, आता आपण हे साईड पीस आणि कटोरी जोडून घेतलेली आहे. आता आपण याला योकपट्टी जोडून घेऊ. हे बघा, मी हे योकपट्टी अशी शिद्यावर उलटी ठेवून जोडून घेते. या जी आपली मार्जिंग असली 1/2 इंच, पाव इंच, त्याप्रमाणे आपण हे शिलाई टाकून घ्यायची. आणि जो कटोरीचा टक्स जो आहे ती प्लेट आपण अशी समोश्यासारखी उलटी मारून घ्यायची आणि पुन्हा आपण याच्यावर 2 शिलाई टाकून घेऊ. हे बघा, आपल्या ह्या दोघी शिलाई टाकून तयार झालेल्या आहे आणि आपली योकपट्टीही लावून तयार झालेली आहे. बघा, किती व्यवस्थित छान आलेलं आहे आपली कटोरी आणि साईड पीस. तसंच आपण ही दुसरीही तशीच लावून घेतली, सेम त्याच पद्धतीने. तर आपले हे दोघी पार्ट्स तयार झालेले आहे. हे बघा, व्यवस्थित आपली कटोरी आणि साईड पीस आलेलं आहे. अशा प्रकारे आपण लावून घ्यायचं. आणि आता आपण काच बटन पट्टी लावणार. हे बघा, आता आपण हे बटन पट्टी लावणार, म्हणजे इथे आपण हुक पण लावू शकतो. ती ही शिद्यावर उलटी लावायची. ही जी पट्टी आहे ही आपण 1.5 इंचाची घेतलेली आहे आणि जी बटन पट्टी असते ते आपण 2 इंचाची घ्यायची. तर बघा, ही पट्टीवर आता मी जोडून घेतल्यावर दाब शिलाई घेऊन घ्यायची आणि हिला आतमध्ये पलटवायची आणि पुन्हा वरच्या साईडने दाब शिलाई द्यायची. बघा, याच्यावर आपण अशी दाब शिलाई देऊन घ्यायची. हे बघा, आपली ही दाब शिलाई देऊन झाल्यावर पुन्हा आपण जे आतमध्ये पलटून घ्यायची जी ही पट्टी आहे ना, तिला अशी पलटून घ्यायची आणि शिलाई टाकून घ्यायची. यावर तुम्ही तुरपाईही करू शकता आणि शिलाईही राहू दिली तरी चालेल. हे आपल्या आवडीप्रमाणे, जर तुम्ही तुरपाई केली तरी चालेल. तर बघा, मी आता इथे शिलाई टाकून घेतलेली आहे. हे बघा, व्यवस्थित छान पट्टी आलेली आहे आपल्याला. सेम आपण दुसरी तशीच पट्टी लावून घेऊ. ही पट्टी आपल्याला उलट्यावर शिद्या साईडला पलटवायची आहे. बघा, आपला जो फ्रंटचा भाग आहे तो उलटा ठेवून आपण ही पट्टी समोरील भागाकडे पलटवायची. हे बघा, आता हे जेवढी आपल्याला 1 इंच, 1.25 इंच एवढी पट्टी ठेवायची आणि मग शिलाई मारून घ्यायची. म्हणजे आपल्याला आवडीप्रमाणे छोटी मोठी पट्टी ठेवायची असेल तशी शिलाई टाकून घ्यायची. तर बघा, मी हे 1 इंचाची ठेवलेली आहे आणि आता ही शिलाई देऊन झाल्यावर आपण कट करून घेऊ.
आणि जे आपले एक्स्ट्राचं आहे ते असं कट करून घ्यायचं आणि याच्यावर पुन्हा एक डबल शिलाई टाकून घेते, म्हणजे पट्टी व्यवस्थित मजबूतमध्ये राहते. हे बघा. आणि आपण हे काज बटनचे जे पट्टी आहे ते लावून घेतलेले आहे. आणि आता आपण पुन्हा असं चेक करून घ्यायचं. जर आपल्याला असं थोडं जास्त वाटलं तर आकार देऊन कट करून घ्यायचं, म्हणजे आपला गळा व्यवस्थित फिनिशिंगमध्ये येतो. हे बघा, असं हे चेक करून घ्यायचं. आपलं हे व्यवस्थित आलेलं आहे. बघा, आपल्याला गळ्यामध्ये जर काही वाटलं तर आपण असा गोल आकार देऊन घ्यायचा, थोडं फिनिशिंगमध्ये करून घ्यायचा. तर बघा, आपला हा पाठीमागचा भाग आहे, हा आपण असं जोडून घेतलेला आहे अस्तरने. आता आपण याच्या पाठीमागचे जे टक्स आहे ते टाकून घेऊ. बघा, हे 4.5 इंच रुंदी आहे आणि 4.5 इंच उंची आहे. तर बघा, हे दोघी साईडने आपण सेम नशान लावून घेऊ. इथे 4.5 आणि उंची 4.5. हे आपल्याला आपण कमरेमध्ये 1 इंच सोडतो टक्स टाकायसाठी, ते असे टक्स देऊन घ्यायचे दोघी साईडने. हे बघा, आता आपण शिलाई टाकून घेऊ. जे आपले अर्धा इंचाचंच आपण मार्जिन करायची आणि वरच्या साईडला शिलाई कट नाही करायची, आपण त्याला रिटर्न आणायचं. मी आपल्या कटोरीच्या टक्समध्येही सांगितलेलं आहे की टक्स मारताना वरच्या साईडने दोरा कट करायचा नाही, त्याला रिटर्न आणायचं. रिटर्न आणल्याने आपली डबल शिलाईही होते आणि वरच्या साईडने लॉकही होते. हे बघा, आपण हे दोघी साईडचे आपण हे टक्स टाकून घेतलेले आहे. हे बघा, आपले हे व्यवस्थित छान टक्स आलेले आहे. आता आपण हे असे चेक करून घ्यायचे आणि पुन्हा आपण हे डबल कपड्यावर ठेवून कमरेकडच्या साईडला अर्धा इंच या पाव इंच कट करून घ्यायचं. आणि आता बघा, ही आपली कमरपट्टी आहे. ही कमरपट्टी आपण थोडा जोड लावून घेऊ, तिला कमी पडत आहे तर बघा, आपण तिला जोड लावून घेतला आणि जे उरलेली आहे ते अशी कट करून घ्यायची. आणि एका साईडने आपण अशी पाव इंच शिलाईने शिलाई टाकून घ्यायची, म्हणजे एक साईडने आपण हे शिलाई टाकून घ्यायची. बघा, आता आपण हे शिद्यावर उलटी लावून घेऊ. आपला कपडा जो आहे शिधा आणि आपली पट्टी आहे उलटी. तर आता आपण अशी जोडून घ्यायची. हे बघा, आपली हे पट्टी जोडून झालेली आहे. आता पुन्हा आपण तिच्यावर दाब शिलाई टाकून घेऊ. बघा, हे दाब शिलाई टाकून घ्यायची आणि हे पुन्हा आतमध्ये फोल्ड करून घ्यायचं. ही फोल्ड केल्यावर म्हणजे तुम्ही याच्यावर तुपाई नंतर करून घ्यायची, ही शिलाई काढून. हे बघा, आपण हे शिलाई टाकून घेतली. बघा, व्यवस्थित आपली फिनिशिंगमध्ये आलेलं आहे. आता आपण शोल्डर जोडून घेऊ. हे बघा, आपला समोरचे भाग आपण तयार केलेले आहे, ते शोल्डर जोडून घेऊ. बघा, शोल्डर आपण हे अर्धा इंचाचे जोडून घेऊ आणि डबल शिलाई टाकून घेऊ. बघा, शोल्डर जोडण्याच्या आधी आपण पहिले उंची मोजून घ्यायची. समोरची आणि मागची उंची बरोबर आहे की ते चेक करून घ्यायचं आणि मग शोल्डर जोडायचं. जर आपल्याला काही कोणता भाग अर्धा इंच जास्त वाटला, पाव इंच, तर तो कट करून घ्यायचा. दोघी सेम ठेवून शोल्डर जोडायचे. हे बघा, आपण आता हे शोल्डर जोडून घेतलेले आहे आणि आपला जो हा मुंड्याकडचा भाग आहे हा पण असा व्यवस्थित चेक करून घ्यायचा, म्हणजे एक लहान आणि मोठं असं झालं नाही पाहिजे. जर आपल्याला काही वाटला, जो भाग जास्त मोठा वाटला, त्याला गोल आकारमध्ये कट करून घ्यायचा, म्हणजे आपली बाही व्यवस्थित बसते. हे बघा, असं हे चेक करून घ्यायचं आणि आपण आता बाही जोडणार. आता आपल्याला जो खोल भाग आहे तो समोरच्या भागाकडे आला पाहिजे आणि जो उंच भाग आहे तो पाठीमागच्या. तर आपण हे चेक करून घ्यायचं. आता मी हे चेक करून घेतलं ना, आता मग बाही जोडते. बाही जोडताना मी शोल्डरपासून जोडते, म्हणजे मध्य सेंटरपासून, आणि एका साईडने जोडून घेते, पुन्हा दुसऱ्या साईडने.
ते बघा बाही जोडताना व्यवस्थित हळूवार जोडायची. दोघी भाग आपण सेम धरून लावायचे. जर आपण कोणता एक भाग जास्त ओढला तर ती लांबते, म्हणून व्यवस्थित दोघी पार्ट व्यवस्थित धरून शिलाई टाकून घ्यायची. हे बघा आता आपण हे दुसऱ्या साईडने सेम तसंच करून घेऊ. बघा आपण अशा प्रकारे बाही जोडायची. माझ्या चॅनलवर नवीन असाल तर लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा आणि व्हिडिओ पूर्ण बघा. जर काही वाटलंच तर कमेंट करा. बघा आपली ही बाही जोडून झालेली आहे. तर आपण हिच्यावर पुन्हा डबल शिलाई टाकून घ्यायची. म्हणजे आपण बाही जोडली तर दोघी बाह्यांवर डबल शिलाई टाकून घ्यायची. बघा आपली डबल शिलाई ही टाकून तयार झालेली आहे. तर बघा आपली बाही कशी व्यवस्थित लागलेली आहे. हाताने असं थोडं प्रेस करायचं. हे बघा आपण हे बाही लावून तयार झालेली आहे. तर आपण सेम दुसरी तशीच लावून घेऊ. हे बघा हे सेम आपण तशीच लावून घेऊ दुसऱ्या साईडले. बघा आपण दुसऱ्या साईडची ही बाही लावून घेतलेली आहे. आणि आता आपण फिटिंगचं माप टाकू. बघा हे जे मापाचं ब्लाऊज आहे त्याचे कंबरचं मोजते आहे. बघा हे आपलं 34 आलेलं आहे. तर आपण त्या पद्धतीनेच माप टाकणार फिटिंगचे. आणि आपला हा दंडगेर आपला हा आहे 6.25 आहे. हे बघा 6.25 आहे दंडगेर. आणि आपले हे छातीचं माप हे बघा हे 10 आपले हे 10 येते हे. तर अशा प्रकारे आपण हे फिटिंगचे माप टाकणार. तर बघा हा पाठीमागचा भाग आहे तो मी असा फोल्ड करून घेतलेला आहे आणि त्याचा सेंटर काढलेला आहे. बघा इथे आपण नशाण लावून घेतलं. आणि आपण जे शिधा कपडा आहे दोघी भाग आपले हे, तर आपण एक शिध्या भागावर शिलाई टाकून घ्यायची. कारण आपण हे कव्हरवाली फिटिंग करतो आहे, म्हणजे अंडरग्राऊंडवाली फिटिंग करतो आहे. तर पहिले आपण शिधा भागाकडून शिलाई टाकून घ्यायची. आणि जे हे एक्स्ट्राचं असं एक कटिंग करून घ्यायचं, म्हणजे व्यवस्थित फिनिशिंग येते. हे बघा आपण हे दोघी साईडने तसं शिलाई टाकून घेऊ. आता बघा हे दुसऱ्या साईडने आपण तसंच करून घेऊ. मी पायपिंग नंतर करते, आधी मी फिटिंगचं करून घेते. आपली पायपिंग बाकी आहे आणि फिटिंगचं पहिले करून घेते मी. बघा कव्हरवाली फिटिंग करायची असली तर अशा प्रकारे करायचं. जो आपलं शिधं ब्लाऊज असलं त्याला असं आपण शिलाई टाकून घ्यायची. मग नंतर आपण त्याला हे उलटं करून मग फिटिंग टाकायची. तर बघा आपण हे दोघी साईडने तसंच करून घेतलेलं आहे. आणि आता आपण हे फिटिंग टाकणार. फिटिंगचे माप जे बघा आपण इथे 10 इंच, तर मी इथे 10 इंचावर माप लावते छातीचं. आणि इथे आपलं आलं 8.25. आता आपलं 34.5 होतं, त्याचं मी हे 8.25 घेतलेलं आहे. आणि असं हे सरळ जोडून घ्यायचं. आणि आपला दंडगेर आपला आला 6.25 होता. तर बघा 6.25वर आपण असे नशाण लावून घेऊ. हे बघा इथे असे 6.25. आणि हे सगळे पॉईंट आपण असे सरळ जोडून घ्यायचे. हे बघा असं आपण हे फिटिंगचे माप अशा प्रकारे टाकायचे. आता सेम आपण दुसऱ्या साईडने तसंच करून घेऊ. हे बघा हे कमरेकडे मी आता हे 8.25चं नशाण लावणार. आणि आपले छातीचं इथून 10. बघा असे सरळ जोडून घ्यायचं. आणि आपले हे दंडगेरचे हे आपले 6.25 असे व्यवस्थित फिनिशिंगमध्ये करायचं. आणि मगच माप टाकायचे. इथून हे 6.25 आणि हे पॉईंट आपण जोडून घेऊ. बघा अशा प्रकारे आपण हे फिटिंगचे माप टाकायचे. बघा मध्य भागी मी असं पिना जोडून घेतले सेंटरमध्ये, म्हणजे व्यवस्थित
फिनिशिंग येते आपली आली आणि फिटिंगही व्यवस्थित येते. तर बघा आपण ज्या नशान मारले आहे त्या नशांवर आपण हे शिलाई टाकून घेऊ. बघा आणि इथे शेवटी लॉक करायचं, म्हणजे मशीन मागे पुढे करायची. सेम आपण दुसऱ्या साईडनेही तशी शिलाई टाकून घेऊ. आणि शिलाई टाकल्यानंतर जी आपली मार्जिंग राहते 1.5 इंचाची, त्या साईडला बी आपण 2-4 शिलाई टाकून घ्यायच्या एक्स्ट्राच्या शिलाईच्या पाठीमागे. हे बघा आपण हे 2-4 शिलाई टाकून घेऊ. जे आपण फिटिंग करतो त्याच्या मागे 2-4 शिलाई टाकून घ्यायच्या. हे बघा आपण अशा प्रकारे फिटिंग टाकतो तर आपली फिटिंग व्यवस्थित येते. हे बघा दोघी साईडने आपण अशा शिलाई टाकून घेतलेल्या आहे. आणि आता आपण हे पिना काढून घेऊ. आणि बघा आपले हे फिटिंग व्यवस्थित छान आलेलं आहे. बघा सेंटरचा पॉईंट पण आलेला आहे व्यवस्थित. आणि आपली आता पायपिंग बाकी आहे, तर आपण ती पायपिंग करून घेऊ. हे बघा आपले पाठीमागचा भागी छान गळा आलेला आहे. तर आता बघा आता आपण पायपिंग करून घेऊ. हे बघा ही पट्टी तयार केलेली आहे मी. आपली 1.5 इंचाची पट्टी आहे आणि एका साईडने मी फोल्ड करून घेतलेली आहे, शिलाई टाकून घेतली आहे. आणि एका साईडने ओपन आहे, ती आता आपण ओपन करून ठेवून अशी जोडून घेऊ. बघा पट्टी जोडताना व्यवस्थित जोडायची, म्हणजे तिला जास्त खेचायची नाही. आणि जी आपली मार्जिंग आहे त्या मार्जिंगनुसार 1/2 इंचाची असेल, ज्या मार्जिंगनुसार आपण ही शिवून घ्यायची. आणि जिथे गोल भाग आला तिथे असा गोल आकार द्यायचा, म्हणजे ती व्यवस्थित गोलमध्ये पायपिंग तयार होते. अशी सरळ खेचायची नाही. जिथे आपला गोल भाग येतो, एक पाठीमागचा भाग आणि समोरच्या भागाकडे गोल ठिकाणी असा हाताने गोल करायचं. आता आपण ही पूर्ण पट्टी जोडून घेऊ. हे बघा आपण आता ही पूर्ण पट्टी जोडून घेऊ. आणि अर्धा इंच आपण असं सोडून पट्टी फोल्ड करून इथे लॉक करून घ्यायचं. हे बघा आपण आता ही पट्टी जोडून घेतलेली आहे. आणि आपण असे कट देऊन घ्यायचे. जे गोल भाग आहे तिथे आपण असे कट देऊन घ्यायचे. आणि जे दोरे किंवा एक्स्ट्राचा कपडा काही असला तो असा कट करून घ्यायचा, म्हणजे व्यवस्थित फिनिशिंग येते. हे बघा असे आपण संपूर्ण गळ्याला कट करून घेतलेला आहे, कट दिलेले आहे. आता आपण हे पायपिंग तयार करू. हे बघा पायपिंग तयार करताना जो आपला जोडचा कपडा आहे तो मध्ये सरकवायचा आणि फोल्ड करायचा. आणि आपल्याला पायपिंग जाड या बारीक जशी पाहिजे तशी आपण पायपिंग तयार करायची. तर बघा आता आपली मीडियम आहे, आपण त्या पद्धतीने पायपिंग तयार करणार. हे बघा पायपिंग करताना व्यवस्थित हळूवार करायची, म्हणजे याच्यामध्ये आपण कंटिन्यू मशीन नाही चालू शकत, थोडं थांबावं लागते. व्यवस्थित आपण असे सेटिंग करून मग शिलाई घ्यायची. अशा प्रकारे आपण पायपिंग तयार करून घ्यायची, कारण पायपिंगला वेळ लागतो. आपण थोडी थोडी तिला कपडा सरकवून करावं लागते, तर तिला वेळ लागतो, म्हणून व्यवस्थित हळूवार करायची. तर बघा अशा प्रकारे आपली ही पायपिंग एवढी बघा तयार झालेली आहे. तर आता आपण ही अशी सेम तशीच आपण सगळीकडे तयार करून घेऊ. हे बघा आपली ही पायपिंग लावून तयार झालेली आहे. आणि शेवटी असं लॉक करून घ्यायचं. हे बघा आपण ही पायपिंग तयार झालेली आहे. आपली पायपिंग व्यवस्थित छान आलेली आहे. अशा प्रकारे आपण ही पायपिंग करायची. फिटिंग तर आपण आधी केलेली आहे आणि आपली पायपिंगही झालेली आहे. तर अशा प्रकारे तुम्ही ब्लाऊज कटिंग आणि टिचिंग करा. मी आधी कटिंगचा व्हिडिओ टाकलेला आहे, तो बघून घ्या. आणि आपला हा शिवणकामचा व्हिडिओ आहे. ब्लाऊज कसं वाटलं तुम्हाला नक्की कमेंट करून सांगा. आणि आपले हे 38 मापाचं ब्लाऊज पेपर कटिंग आणि टिचिंगचा व्हिडिओ होता, तर नक्की पूर्ण बघा. आणि जे नवीन असतील
त्यांनीही लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा. व्हिडिओ कसा वाटला? थँक्यू, धन्यवाद. व्हिडिओ पूर्ण बघा.